स्वागत आधी करते. मी निलिमा शिकारखाने, कार्यकारी अधिकारी अक्षरमानव महाराष्ट्र राज्य. आपला हा दर महिन्याला करण्याचा उपक्रम आहे संवाद सहवास. एका अनोख्या व्यक्तीबरोबर अनवट वाटेने जाणारे आणि काहीतरी करून दाखवणारे अशा ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबर आपण गप्पांचा कार्यक्रम करत असतो. तर यावेळेला आपल्याला हे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. आल्या आल्या फक्त तुम्ही सगळे चहा पिलात ना? नाही पिलेलं दिसत आहे, कारण आवाज कोणाचाच येत नाही म्हणजे चहा दिसत नसेल तर तिथे आहे, तुम्ही चहा घ्या. पाणी लागलं तर पाण्याची बाटल्या ठेवलेल्या आहे, त्याची पण हे करा. गार लागत असेल तर आता चप्पल करून बसायला हरकत नाही. आणि सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये आल्याच्या सह्या करा, म्हणजे नाव आणि फोन नंबर. आपण कार्यक्रमाला सुरुवात औपचारिक करणार आहोत. काहीही दीपप्रज्वलन अमुक तमुक काही नसतं. हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. फक्त एक मान आपण कुटुंबातल्या मेन व्यक्तीचा करतो. त्याप्रमाणे 2 शब्द मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. मग बिंदास जिंदगी आणि अक्षरमानव तर्फे हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. तर बिंदास जिंदगीच्या तर्फे एक मोमेंटो आणि आपल्या अक्षरमानव तर्फे एक पुस्तक असं देऊन आपण त्यांचा छोटासा सत्कार करणार आहोत. आणि मग ते बोलायला सुरुवात करते. मग आपण मध्ये त्यांना त्रास द्यायचा नाही. प्रश्न पडतील ते नंतर आपण विचारू. प्रश्न पडतील ते मध्ये विचारतो. अंदाजे 20-25 वर्षापासून सुरू झालेल्या चित्रपट हा पूर्वक असतो प्रॉब्लेम आहे. राजकीय पत्रकारितेच्या प्रवासाचा टेलिप्रॉम्प्टर ठेवला त्याची सवय लागते थोडीशी. अंदाजे वयाच्या 24-25 वर्षापासून सुरू झालेला चित्रपट, सामाजिक कार्य, राजकीय पत्रकारितेचा प्रवास, त्याचा आलेख उंचावत जात आज राजकीय विश्लेषक म्हणून मान्यता पावलेले, परखड पण अभ्यासपूर्ण बोलणारे, निर्भीड वक्ते म्हणून प्रसिद्धीस आलेले, या साऱ्यामागे त्याची खूप मेहनत आणि व्यापक संशोधन आणि वाचन आहे. गाजलेल्या ETVवरचा संवाद हा दैनिक कार्यक्रम जसा कोणी विसरू शकत नाही, तसंच मनातले हा कार्यक्रम मी विसरू शकत नाही. हा अजातशत्रू असा हा मुळातला लेखक असलेला, सर्व माध्यमातून सहज वावरणारा कसा घडत गेला हे त्यांच्याकडूनच, त्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून जाणून घेऊया. आणि म्हणूनच मी त्यांचे शालेय ते पदवी शिक्षण, त्यांचे अफाट लेखन, चित्रपट कथा लेखन, मुलाखती, राजकीय विश्लेषण आणि गाजलेली पत्रकारिता हे काही न सांगता त्यांनी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवत आजच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची आपल्याला ओळख करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. बिंदास कुठे गेले? बिंदास जिंदगी म्हणून जी संस्था आहे त्याचे हे संस्थापक प्रवर्तक असे आहेत. त्यांच्यातर्फे आणि अक्षरमानवतर्फे आपण हा सगळा कार्यक्रम साजरा केलेला आहे. त्यांच्यातर्फे ते एक मोमेंटो देऊन यांचा सत्कार करतील आणि अक्षरमानवतर्फे आपले पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश आवटे हे सरांचा, राजू सरांचा सत्कार करतील. आता राजू पळवळकर सरांनी आपली ओळख आणि थोडासा जीवनपट आधी समजून द्यावा आणि म्हणजे मग त्यानंतर
आजचा कार्यक्रम सुरू करूया. माझं असं काही जीवनपट नाही, विसरलो. एवढ्या लक्षात नाही तेवढं सांगा. असं होईल असं वाटलं नव्हतं मला. या 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 बस. किती खुर्ची आहे त्याला सांगा. तिथे आहे ती बघा, तिथे खुर्ची. आता हो हो मी ते दाखवतो, ते पण गरमच होईल बघा. नागदमयाबद्दल काही ॲडजेक्टिव्ह विशेषणं लावून माझ्याबद्दल सांगण्यात आल्या बऱ्याच गोष्टी थोड्याशा लावल्या, म्हणजे चांगली विशेषणं आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे. पण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाचं एक आयुष्य आहे आणि ते त्याने तेवढ्या धाडसाने जगलं आहे. त्यामुळे म्हणजे मला असं नेहमी वाटलं की एका विशिष्ट वयापर्यंत मनुष्य आत्महत्या न करता आपल्यासारख्या सोसायटीत जगतो, तेव्हा असं समजायला पाहिजे की तो धाडसी जगलेला आहे. तर मला व्यक्तिशः स्वतःबद्दल बोलायला फारसं आवडत नाही. मी बोललोय नाही असं नाही, काही मुलाखतीमध्ये बोललेलो आहे. त्याची कारणं वेगळी आहेत. कारण काय आहे की ती मुलाखत त्यावरच बेस होती आणि जवळच्या माणसांना मला पटकन नाही म्हणता येत नाही. मी तसा भिडस्त मनुष्य आहे, जसा माझा चेहरा किंवा कोणत्या तरी राजकीय पक्षावर वगैरे बोलताना जसं दिसतं किंवा जसा बोलतो तसा मी माणूस म्हणून तसा नाही आहे. आपल्या शत्रूसारखे आपण हळूहळू होत जातो तसं झालंय ते माझं. बाकी मला स्वतःबद्दल अजिबातच बोलायला खरं तर आवडत नाही आणि तुम्ही मला आशा आहे की लाजवणार नाही. मी असं काहीही वेगळं केलेलं नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केलेलं नाही. काय होतं की काही माणसं अशा क्षेत्रात असतात की त्यांना लोकांशी संपर्क येतो आणि त्यामुळे ते ज्ञात होतात. लोकांना माहीत होतात की अरे वा ह्यांनी हे केलं, ह्यांनी ते केलं, असं डे टू डे लाईफ त्यांचं आणि मग त्यांचं महिने लाईफ आणि मग त्यांचे वाढदिवस वगैरे. परंतु माझ्या आयुष्यात मी जेवढ्या माणसांना भेटलो क्वचितच हे मात्र खरं की मी फार थोड्या लोक असतील जे एवढ्या लोकांना एकाच वेळेला ओळखतात म्हणजे खरोखर ओळखतात, 1 to 1 ओळखतात. हे मला भाग्य लाभलं. अदरवाईज मला एक माझ्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की मी नेहमी एकटा बसून जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की एक मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा एक सायंटिस्ट किंवा एखादा चित्रकार, माझे अनेक चित्रकार मिळतात, मी स्वतः चित्र काढायचो पण हल्ली आता ते होत नाही माझ्याने. पण या सगळ्या क्षेत्रातले जे उत्तुंग माणसं आहेत ज्यांची नावं आता आपल्या इथे बसलेल्या कोणाला माहीत नसतील, तेही माझ्याहून किंबहुना थरारक आयुष्य जगलेले आहे. फक्त काय आहे की आपण एका अशा समाजात जगतो जिथे नगरसेवक प्रसिद्ध होतो आणि शास्त्रज्ञ अडगळीत पडतो. त्यामुळे ज्याने खरी आव्हानं पेललेली असतात तो रस्त्याने गेला तरी कोणाला पत्ता लागत नाही. तो 100 ग्रॅम श्रीखंड घेऊन घरी जातो आणि बाजूला नगरसेवक दुसऱ्या दुकानाचं उद्घाटन करत असतो. त्यामुळे साहसी आणि विलक्षण आणि थक्क करून टाकणारं वगैरे असं आयुष्य आपण जगणार आहोत किंवा आपण जगावं आणि आपण जगतो आहोत असं मला नाही वाटत, कोणाला वाटतं. पण वास्तवामध्ये प्रत्येक जण आपल्यापैकी साहसी आयुष्य जगत असतं. आज आपल्या देशातले दलित आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत आणि इतर अनेक घटक आहेत जे वंचित आहेत. तर ते जेवढं साहसी जीवन आज जगत आहे तेवढं साहसी जीवन मी कुठे जगतो? म्हणजे कधीही बुलडोजर येईल आणि माझं घर पाडेल अशा भीतीत रात्री झोपणारी माणसं, किंवा मी जेव्हा रविवारी पूर्वी म्हणजे मी लहान असताना मटण आणायला जायचो
मला अजूनही मटण आणायला किंवा मासे आणायला स्वतः जायला आवडतं. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी मांसाहारी आहे, पण मी शाकाहारी पण आहे. कारण मांसाहारी माणूस सहिष्णू असतो, कारण तो शाकाहार पण करतो. लोकशाही ही मांसाहारापासूनच सुरू होते. तर मूळ मुद्दा असा की मी जेव्हा मटण आणायला यायचं, मला असं वाटतं की आज एखादा मुस्लिम माणूस मटण आणायला जाताना येताना तो गाईचं मांस आणतोय म्हणून त्याचं लिंचिंग होणार नाही कशावर, असं असताना त्या रांगेत उभा राहून मटण आणतो, तो साहसीच म्हणायचा. तर अशा एका साहसाच्या डेफिनेशन मध्ये आपण आपल्याला गुंतवून घेता कामा नये, किंवा अमके तमके काहीतरी ग्रेट केलेलं आहे किंवा करता आहेत असंही मानता कामा नये. दिवस आले, जसं आयुष्य समोर आलं तसं माणूस जगत गेला आणि त्याने एक आयुष्याकडनं ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षा आयुष्य पुऱ्या करत नाही, ते वेगळ्या रीतीने नेतं, ते लॉजिकल नसतं. सिनेमात, कादंबऱ्या, चित्रपटात आयुष्य अधिकाधिक लॉजिकल करण्याचा प्रयत्न लेखक करतात, जे वास्तवामध्ये अत्यंत इलॉजिकल असतं. कधी कधी अंतच पहिल्यांदा होतो आणि मग मध्य आणि आरंभ होतो. जे पुस्तकात किंवा सिनेमात उलट असतं की आरंभ, मध्य आणि अंत, तर माणसाचा अंत सुरुवातीला पाहायला होतो आणि मग त्याला मध्य आणि आरंभ मिळतो. काही होऊ शकतं. त्यामुळे आयुष्य हे रेखीव आणि लॉजिकल कधीच असत नाही, ते इलॉजिकल असतं आणि ते तसं मांडलं जात नाही जनरली. तर माझं जगणं हे मी लेखक आहे मुळामध्ये, म्हणजे माझी ओळख जी आहे ना ती फक्त लेखक अशी करून दिली तरी पुरे आहे. पण मी कधी कधी एक गोष्ट किंवा एक पुस्तक लिहायला, आता एक पुस्तकं लागोपाठ, पण ती लिहायला 12-12 वर्ष घेतली. कारण एकाच वेळेला 4-5 पुस्तकं लिहिणं आणि अनेक पुस्तकं वाचत त्याच्यातच गुंतून पडणं, म्हणजे माझा प्रॉब्लेम आणि माझी समस्या सगळ्यात मोठी ही आहे की मी वाचायला बसलो की मला इतर आपल्याला कामं करायचे हेच विसरून जातं आणि मला असं वाटायला लागतं की हे ज्याने लिहिलंय त्याने आपलं काम करून ठेवलंय, त्यामुळे आपण वेगळं काम कशाला करायला पाहिजे, इतका मी गुंततो. मग ते राहतं, मग ते मागे पडतं, मग परत ते पुढे आणण्याकरता वेगळी मेहनत करायला लागते. आणि हे मी माझ्या समज आलेल्या वयापासून करत आलेलं आहे. म्हणजे वाचनाचं तर तुम्ही असं म्हणाल की मी मगाशी सांगितलं मी भिडस्त आहे आणि मला थोडं एकलकोंडे पण आवडतं, किंबहुना मला स्वतःचीच कंपनी सर्वात जास्त आवडते. याचा अर्थ मी माणूस गण आहे असं अजिबात नाही, परंतु मला एकटं राहून चिंतन करायला आवडतं. त्यामुळे लहानपणी या गोष्टींना आपल्या समाजात तेवढा महत्व दिलं जात नाही. किंबहुना मनुष्य आजारी असावा किंवा याला काहीतरी डोक्याचा प्रश्न निर्माण झालेला होत असावा असं बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे काय होतं की लहानपणी माझ्या आयुष्यामध्ये मोठी माणसं हस्तक्षेप फार करत असतात की मला काहीतरी बरं नाही असं समजून. तसं काही नव्हतं. वास्तवामध्ये हे आहे की मला दिसते ती गोष्ट अशीच का दिसते किंवा अशीच का आहे हे जाणून घेण्यात फार रस आहे आणि तो रस माझ्यामध्ये मी काही महान कार्य करून मिळवलेला आहे अशातला भाग नाही. तो माझ्या जन्मजात माझ्यामध्ये आलेला आहे आणि ते फायद्याचं ठरतं पुढे, ते कधी कधी नुकसानीचं ठरतं. ते फायद्याचं का ठरतं आणि नुकसानीचं का ठरतं हे वेगळं वेगळं मी किंवा सर्वांना नंतर सांगतो. पण ते फायद्याचं का ठरतं ते आधी सांगतो, नुकसानीचं का ठरतं ते नंतर सांगतो. की मी कोणत्याही पंथाच्या, कल्ट किंवा कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या किंवा घरातल्यांच्या किंवा वरिष्ठांच्या किंवा माझ्याहून वयोवृद्ध असलेल्या लोकांच्या आहारी गेलो नाही किंवा ते माझ्याहून मोठे आहेत म्हणून त्यामुळे मी त्यांचं म्हणणं मान्य केलं असं कधीच केलं नाही. कारण कोणी काही म्हटलं की
ते नाही, मुलांना दाबू नका बोलण्यापासून, त्यांना बोलू दे, काही प्रॉब्लेम नाही, माझ्यापेक्षा ते चांगलं बोलत. तर नाही, खरं सांगतो मी तुम्हाला की त्यांना बोलू द्या. माझी मुलगी छोटी होती, आता या विषयांतर होत्या, पण सांगतो, विजय तेंडुलकरांना मी 22 वर्ष मी कॉलेज एज पासून ओळखतो. मी त्यांना बाबाच म्हणायचो. ते माझे एका अर्थाने वडीलच होते असं मी म्हणेन. तर त्याला मी बाबा म्हणायचो. तर प्रिया गेल्यानंतर तेंडुलकरांना प्रियाची खूप आठवण यायची. त्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रियाच्या स्मरण दिनी ते गायनाचा कार्यक्रम ठेवत असत. तर एका गायनाच्या कार्यक्रमाला वसुंधरा कोंकलींना त्यांनी बोलवलं होतं, म्हणजे कुमार गंधर्वांची कन्या. त्या गात होत्या, पहिले त्या सूर लावत होत्या. तर माझी मुलगी एवढीच होती, ती पण माझ्याबरोबर, तेंडुलकरांची ती फार लाडकी होती, म्हणून ते मी नको नको सांगत असताना तिला बसू दे, तिला असाच कान तयार होतो असं त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, काय म्हणजे हरकत नाही, होऊ दे कान तयार. तिचा कान तयार होणार का वसुंधराचा गळा तयार होणार हे तोपर्यंत तेंडुलकरांना माहित नव्हतं. त्यामुळे ती सूर लावत बसली होती. माझी मुलगी शांतपणे थोडा वेळ ऐकलं तिने, आणि मग तिला स्वाभाविकपणे ह्या वयातल्या मुलांना जसा कंटाळा येतो, याला हिला थोड्या वेळाने तिला कंटाळा येईल, तसं तिला कंटाळा आला. आणि तिने मोठ्याने असं म्हटलं की किती वेळ आता आ करणार आहे, गाणं का की. तेव्हा ही जी सोनाली कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेत्री आहे, ती बसलेली, ती ओळख माझी मैत्रीणच आहे. तिने पटकन पिऊला असं धरलं आणि बाहेर घेऊन गेली. त्या दिवशी सोनाली कुलकर्णी गाणं ऐकू शकली नाही, तिला वेगळं गाणं ऐकायला बाहेर. त्यामुळे मी अशा वातावरणातच आणि अशा माणसांबरोबरच शिकलो. आणि कोणी मी नाही ओरडलो, ना तेंडुलकर ना वसुंधराला राग आला नाही, काहीच नाही. कारण आपल्याकडे पहिले जॉनी डोंट डू दिस या बेसिसवरच लहान मुलांना मोठं केलं, हे चुकीचं आहे. मला लहानपणीची अशी काही काही चित्र आठवतात अस्पष्ट अशी, यांच्या वयाएवढा असतानाचा मी असताना, जी आता मला आठवल्यामुळे त्याचा अर्थ कळतो. आता यांना काही कळणार नाही कदाचित काय चाललंय ते, पण त्यांना नंतर लक्षात येईल ना, तेव्हा त्यांना कळणार. ह्या स्मृती नष्ट होत नाही आणि हे निश्चितपणे नष्ट होत नाहीत. मला माहितीये की म्हणजे प्रियांका म्हणजे माझ्या मुलीला आता ती घटना आठवण करून द्यायला मी अर्ध वाक्य बोललो की ती माझं तोंड दाबते. म्हणजे आता ती नाही कसं होतंय, आपण तिचं काय करू शकतो. तर त्या निमित्ताने ती गाण्यासंदर्भातला पुढे शोधत गेली. आता कान तयार करणे म्हणजे काय वगैरे. मुद्दा हा आहे की मला विशेष करून माझे वडील, आई, माझे आजोबा, आजी, किंवा मी गावालाच वाटलो 7वी पर्यंत. आणि गावाला म्हणजे एकदम तेव्हा गावात लाईट पण नव्हती. तू येतेस का माझ्याकडे, तर बेस्ट होईल, इकडे ना. हॅलो, मलाही मदत आहे. अहो ये इकडे बस, माझ्या मांडीत बस आणि तू आपण बोलतो चल. तर झालं असं की माझ्या गावामध्ये माझी आजी, माझे आजोबा वगैरे काही असं कुठच्या राजकीय मताचे नव्हते किंवा काही नाही. जे मला करायचंय ते करता यायचं. आमच्याकडे प्रचंड मोठं जंगल होतं, जे अजूनही आमचं आहे थोडंफार. त्या जंगलामध्ये मी 7वी पर्यंत वाढलेलो आहे. आणि थोडा काळ त्या मानाने शहर असलेल्या एका शहरामध्ये, कोकणातल्या बेंगळूरला, तर ते माझा जन्म झाला. तिथे थोडं 1ली 2री पर्यंत मी होतो. नंतर मी पिंगुळीला गेलो, तिथे लाईट नव्हती. माझ्या बालपणी मी लाईट मुंबईत आल्यावर पाहिलं. आणि मुंबईत आल्यावर मी जेव्हा वीज पाहिली, म्हणजे विद्युत म्हणजे हे सगळं लाईट वगैरे, ती मी वेंगुर्ल्यात आधी पाहिलेली होती, पण माझ्या पिंगुळीत नव्हती. त्यामुळे ते स्मरण असं ताजस पण आला अचानक येते. तर तुझ्याचमुळे मी महत्वाचं बोललो नाही अजून. तर असं नाही आहे, काहीही महत्वाचं बोलणार नाही मी अदरवाईज. त्यामुळे मी त्याला एक फील देतोय. तर मुळात असं होतं की आमच्या गावामध्ये लाईट नव्हते, रस्ते नव्हते, शेतामधून आम्ही चालत जायचो शाळेत. ग्रामपंचायतीची शाळा होती.
एक शिक्षकी शाळा होती. मला वाटतं माझी एक मैत्रीण आहे, ती आज आली नाही किंवा ती उशिरा येईल असं ती म्हणाली. ती महत्व वाढवण्याकरता उशिरा आली की मी ओळख करून देतो, अश्विनी म्हणून. तिच्या चित्रांगण नावाच्या एका चॅनलवर मी इंटरव्ह्यू दिला, त्याच्यात थोडं बोललोय. तर तेव्हा मी जे काही पाहिलं, म्हणजे आम्ही आवळे पडायचो, मी झाडावरनं 3दा पडलो होतो, एकदा तर बेशुद्ध अर्धा तास झालो होतो. आणि हे रुटीन होतं. म्हणजे माझे आजोबा किंवा माझ्या आज्या, 2 आज्या, एक आजी 92 वर्ष जगली आईकडची, आईची आई, आणि वडिलांची आई 89 वर्ष जगली. आमच्या घरामध्ये कधी ब्लड चेक केलंच नाही कोणी, आज्यांनी वगैरे. म्हणजे ब्लड चेकिंग करतात वगैरे असं आहे. मी नंतर जेव्हा माझं ब्लड काढताना बघितलं तेव्हा मला असं वाटलं आता आपण मरणार म्हणून मी मोठ्याने ओरडलो होतो. कारण हे नैसर्गिक कृत्य आहे अशी भावना होती माझी. कारण म्हणजे अशी काही मुळामध्ये असं म्हणू नका, म्हणजे मी कोणत्या दिवेकर मॅडम सारखं असं म्हणणार नाही की तुमची आजी खात होते ते खा वगैरे. कारण माझी आजी शेतात मेहनत करत असे आणि भरपूर मेहनत करत असे. माझे आजोबा सायकल चालवत मैलोन मैल जात असत गावांमधून. त्यामुळे ते खायचे, ते खाऊन ब्लड नीट राहील असं नाही माझं. आणि त्यामुळे हा भाग तुम्ही सायंटिफिक नव्हता असं धरा मी बोललेला. आणि उगाच आपल्यावर प्रयोग करायला जाऊ नका की काही नॅचरोपॅथीवाले असं सांगतात तसा मी काही सांगणार नाही. मी सांगणार की मॉडर्न मेडिसिन हेच खरं मेडिसिन आहे. या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत. आणि सॉरी कोणी डॉक्टर वगैरे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथ असेल तर मी त्यांची माफी मागतो. माझं मत आहे त्यांचं शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. तर ते पुढे इतकं गेलेलं आहे की त्याला थोडं मागे आणून आम्हाला बरं करण्याची गरज आहे. गेल्या 12 वर्षात आयुर्वेदाने एवढं पुढे गेलं की त्याला मागे आणून माणसांमध्ये आणण्याची गरज आहे. आयुर्वेदा विथ ह्युमन फेस नावाची एक नवीन शाखा उघडण्याची गरज आहे. तर आयुर्वेदा विथ RSS फेस असं नको असायला. असो, हे सरकारी आहे ना काहीतरी म्हणून मी बोलत नाही. नाही ठीक आहे, भिंतीनं का नसतात, लिफ्टला नसतात असं मी दिवार पिक्चर मध्ये चालतंय ना. मग ठीक आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता व्हायच्या असल्यामुळे आपण बोलू शकतोय. तर लहानपणी माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी कधी नव्हत्या की आपण काय करायचं, काय करायचं नाही, कुठे जायचं, कुठे करायचं. मला अशी बंधनं वगैरे काहीच नव्हती किंवा मला राजकीय मतही ठोस कोणी दिली नव्हती. आम्ही मुंबईत आलो तर मी 7वीत होतो. आता 7वीच्या अगोदरचा प्रवास खरा थक्क करणारा आहे. त्या काळात मी भूतांबद्दल शिकलो की भूत नसतात हे मला अनुभवाने कळलं. कारण जिथे भूत असतात असं कोकणामध्ये तर फार जागा आहेत की जिथे भूत असतात असं मानलं जातं. माझा सगळ्यात जास्त फायदा त्या भूतांनी हा करून दिला की त्या ठिकाणी आम्ही खेळायला जायचो. कारण तिथे मोठी माणसं यायची नाही भीतीने आणि आम्ही खूप वेळ खेळू शकायचो. त्या भूतांचे माझ्यावर आनंद उपकार. माझं बालपण समृद्ध केलं त्यात भूतांचा वाटा मोठा. तर त्यामुळे भूताविषयी मला भीतीच नाही वाटत. माझे अनेक सहकारी मित्र, माझी मुलगी, सगळेजण म्हणतात की यार बाबा तुला हॉरर पिक्चरची भीती नाही वाटत. मी म्हटलं मला कधीच नाही वाटत, कारण मला भूताविषयीच भीती गेली. कारण हॉरर पिक्चरचं जर म्युझिक ऑफ केलं तुम्ही तर तुम्हाला हॉरर पिक्चरची पण भीती नाही वाटणार. कारण म्युझिकची भीती असते. मुळामध्ये तुमचा कान तुम्हाला घाबरवतो, मन नाही. हे लक्षात ठेवा. मग ते स्तोत्र असो, काय ते मंत्र असो किंवा भूतांचा पिक्चर असो, कान घाबरवतो, मन नाही. मनाला माहिती असतं की असं काही नाही. आणि आम्हाला माहितीच नसल्यामुळे आम्हाला असं मोठी माणसं सांगायची. वेंगुर्ल्यात सागर नावाचा एक महत्वाचा बंगला आहे. तिथे अशी पुळण आहे, म्हणजे समुद्र काठची जागा. तिथे सर्वात जगातली अत्यंत प्रभावी अशी भूत तयार असतात असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे माणूस कंप्लीट वेडा होतो किंवा तिथे गेलेल्या माणसाला परत आल्यावर वेळ लागतं किंवा तो मरून जातो वगैरे अशा कथा होत्या. तर आमचा एक गट होता, छोट्या मुलांचा ग्रुप होता. आम्ही तिथेच खेळायचो. आम्हाला शेवटपर्यंत काही ती भूतं भेटली नाहीत. यावरून पुढे मोठा झाल्यावर मी निष्कर्ष काढला की ती नाही आहे. तर त्यांना मी श्रद्धांजली वाहिली आणि
माझं आयुष्य पुढे चालू केलं. तर मुळात मुद्दा असा आहे की माणसाच्या मृत्यूविषयी जे भान असतं ते जेवढ्या लवकर माणसाला येईल तेवढा माणूस शहाणा होतो असं मला वाटतं. मी मुंबईत आलो ना काही, तेव्हा पहिल्या दिवशी मला रेल्वे बघायला माझा काका घेऊन गेला. मला रेल्वे बघायचं उगाच रेल्वे काय बाकी. तेव्हा वेंगुर्ला मी यायचो, पिंगुळीहून नटराज नावाचं थिएटर होतं, ते जमीनदोस्त होत ते मोठा एक प्रकल्प उभा केला होता, विकास होता. विकास थोडक्यात डेव्हलपमेंट होते तिथे, त्यामुळे तो पाडण्यात आला ते थिएटर. लोकांना करमणुकीची काय गरज आहे, लोकांना डेव्हलपमेंटची गरज आहे. तर ते पाडलं. तर तिथे मी चित्रपट एक दोन बघितले, ट्रेन बघितली होती. तर मला असं वाटायचं की स्वित्झर्लंड पण बघितलं होतं मी तेव्हा त्या चित्रपटात, बर्फ पण बघितलं होतं, पण ते सगळं खूप दूरचं होतं. पण निदान ट्रेन बघता येणार मुंबईला हे आश्वासन माझ्या वडिलांनी मला दिल्यामुळे मी मुंबईला यायला तयार झालो. आणि ट्रेन बघायला गेलो तर नेमकं त्या दिवशी कोणीतरी मी दिलंय बघा माझ्या एका ऋतुरंगाच्या दिवाळी अंकात माझ्याकडनं अरुण शेवतेने 3 वर्षापूर्वी एक माझ्या लहानपणाविषयी मला आठवणारे तुकडे असं लिहून घेतलं. तर त्याच्यात मी लिहिलंय की त्या दिवशी एका माणसाने त्या रेल्वे रुळावर मान ठेवून हे केलंय आणि ते सगळे लोक जमले, त्याचा मान वरचा भाग ते सगळं बघितलं मी आणि मला मृत्यूची पहिल्यांदा जाणीव झाली. दुसरी जाणीव मी आई आणि मृत्यू या माझ्या लेखामध्ये मी हे का बोलतोय याचं कारण माणसं बहुतांशी वेळ मृत्यू ही अनैसर्गिक गोष्ट आहे किंवा येणारा काहीतरी संकट आहे असं मानून जगतात, त्यामुळे भेदरलेले असतात. तसं असलं नाही पाहिजे हे मला लवकर कळलं. म्हणजे माझं जरा वेगळं काय असेल तर ते हे असेल. दुसरं एक असं होतं की दुसऱ्यांदा असं झालं की मी आई आमची कोणती ते अजूनही आहे, म्हणजे आता आई हयात नाहीये, पण तिने दिलेल्या अनेक अशा आठवणी आणि स्मृती आहेत की मला करतो मी, म्हणजे की देवाचा नाही पण काहीतरी असं. तर ही अंगठी तिने दिलेली आहे मला. तिने मृत्यूच्या वेळेला मला स्मृती म्हणून दिली. आता ह्याच्यात काय आहे मला माहित नाही, पण मी तिची आठवण म्हणून घालतो. पण बऱ्याच जणांनी माझ्यावर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तुम्ही ती अंगठी घालता ती कसली आहे. तर वॅगनर 24 नंबर कुणाची आहे? वॅगनर 24 नंबर, वॅगनर 24 नंबर 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं जाईल. तुम्ही बसाव होईल, मी आव्हान करतो ना. मला अनुभव एसटीनेच करतोय मी आयुष्यभर, त्यामुळे मला हे पूर्ण माहिती आहे की कसं म्हणजे गावात, म्हणजे याच्यात थोडं आपण इन्फॉर्मलच बोलतोय. तर आता बालपण गावात असं ए म्हातारे मध्ये बसू नको उठ असा एक कंडक्टरचा आवाज आला की आपल्याला जाग घ्यायची आणि खिडकीची जाग घ्यायची. तर ड्रायव्हर जो तंबाखू फुकत असेल तो आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट येत असेल. त्यामुळे तंबाखू वाईट असतो यावर माझा तेव्हा विश्वास उडाला. मी घेत नाही, खात नाही. तो नंतर बसला, पण त्याची कारण मी आता राजकीय असल्यामुळे सांगणार. तर असं आहे की लहानपणापासून मला या गोष्टीला भूतांचा केला मुद्दा हे पहिलं. नंतर माझ्या आई मला एका देवळात घेऊन जात असते, ते मारुतीचं देऊळ. तिथे माझ्या आईच्या बद्दल मी जो लेख लिहिला तो माझ्या ब्लॉगवर आहे. मी आई आणि मृत्यू, मला वाटतं 2007 अक्षर दिवाळी अंकात तो प्रसिद्ध झालेला. या सगळ्यांनी पुस्तकांमध्ये समाविष्ट होऊन यायची आहेत पुस्तकं. मी स्वतः आळशी अत्यंत. माझा एक महत्वाचा दोष किंवा गुण, तुम्हाला आनंद जसा घेता येईल तसा घ्या आपल्या आयुष्याच्या कलाने. मी अतिशय आळशी आहे, त्यामुळे आपण आनंदी होऊ शकता किंवा मला हे करू शकता, पण मी आळशी भयंकर आहे. त्यामुळे ती प्रूफ रीड करण्याची राहून गेल्यामुळे बरीच पुस्तकं बाकी आहेत. प्रकाशकांची काहीच चुकी नाही. तर त्या त्या लेखामध्ये मी लिहिलेलं आहे की त्या मारुती देवळात त्याला त्या रुई विकणारा एक मुलगा होता. रुईची पानं विकायचा, तो रुईच्या माळा विकायचा, ते त्याचं उपजीविकेचं साधन होतं. तर एका शनिवारी आम्ही गेलो तर तो मुलगा नव्हता. तर आईने चौकशी केली कुठे, तर तेव्हा ते पाटणकर व्हायचे. त्यांच्या पाटणकर म्हणजे कोण बरं,
तर उद्धव ठाकरेंचे जी सासूरवाड आहे जे पाटणकर, तर ती त्यांचं घर तिथे ठाकुर्लीला होतं. म्हणजे आता ज्या रश्मी ठाकरे आहेत त्यांचा भाऊ श्रीधर ठाकरे हा माझा वर्गमित्र. तर श्रीधरच्या इथे एक विहीर होती एक पुढे, म्हणजे त्याच्या याला लागून. तर तिथे त्या मुलाने पोहायला गेला, त्याला पाय अडकला, त्याला वरच येता आला नाही, तो रुई विकणारा मुलगा. आणि मग तो आम्ही बघायला गेलो. आई नव्हती माझ्यावर, आईने आली, आई घरी गेली. आई मृत्यूला फार घाबरायची, फक्त स्वतःच्या मृत्यूला सोडून. म्हणजे जे जनरली असतं आयामध्ये की मला काहीतरी होईल असं तिला वाटत, एकच मुलगा आहे, आई होईल. तर तिला हे कधीच कळलं नाही की ते एक दिवशी तो पण जाणार म्हणून. पण असं हे गोष्ट लोकांना भीतीदायक वाटते. तर ते मी गेलो बघायला, तेव्हा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला. मला खूप शॉक बसला. तो एक शॉक होता रेल्वे रुळातला, नंतरचा शॉक हा होता. या दोन गोष्टींना मला सातत्यपूर्ण मृत्यूविषयी जाणून घेण्याचं वेळ लागला. वेळच म्हणता येईल एवढं. म्हणजे मी त्यानंतर जी उपनिषद, चार्वाक दर्शन, नंतर बुद्ध, हे जे मी आता हल्ली बडबडत असतो ना, ते वाचलं, जे त्या काळात वाचलं पहिल्यांदा. नंतर अनेकदा पारायण केली, पण तेव्हा मी सगळं खंगाळून काढलं की नेमका मृत्यूचा मुद्दा आहे का. तेव्हा साध्या दोन गोष्टी माझ्या लक्षात ह्या आल्या की माणूस निश्चितपणे, म्हणजे बुद्ध ज्याला अनित्य म्हणतात, जग अनित्य आहे असं त्यांचं मत आहे. आणि ते खरं आहे, ते क्वांटम फिजिक्सशी पण जोडता येतं. पण हल्ली एलकुंचवारच क्वांटम फिजिक्स मध्ये तज्ञ झाल्यामुळे मी बोलत नाही. तर मूळ मुद्दा असा आहे की बुद्ध जे म्हणतात त्याच्यातलं एक गोष्ट राहते, ती म्हणजे मृत्यू. निश्चित जर काय आपल्या आयुष्यात जर कोणती गोष्ट असेल जन्म झाल्यावर, तर ती मृत्यू हीच आहे. बाकी कुठचीच गोष्ट निश्चित नाही. बाकी होऊ शकतात, होऊही शकतात, नाही होऊ शकत, असं आहे बाकी सर्व. त्यामुळे माणूस सर्वसाधारणपणे मग मी बघायला लागलो तर माणूस प्रायमरीली आपल्या जवळच्यांच्या मृत्यूला भीतो, मग स्वतःच्या मृत्यूला भीतो. पण मी अशी नार्सिसिस्ट माणसं पाहिली की स्वतःच्या मृत्यूला भीतात. ज्यातले एक नॉन बायोलॉजिकल आम्हाला माहिती होतं आपल्या, तर स्वतःच्या नार्सिसिझमचा, पराकृतीचा अतिरेक झाला, म्हणजे अतिरेक झाला की माणूस स्वतःच्या मृत्यूलाही घाबरायला. पण जनरली ज्या माणसाला जवळची माणसं असतात त्यांच्या मृत्यूला तर घाबरतो, आणि मग स्वतःच्या मृत्यूलाही घाबरतो. ते नार्सिसिझमच्या अलीकडे जर असेल तर एका पॉइंट नंतर सगळ्यात आपल्याला मृत्यू आल्यानंतर यांचं काय होईल असं वाटल्याने कित्येक माणसं मृत्यूला घाबरतात. हे मला एक ऑब्झर्वेशन कळायला लागलं हळूहळू. मग माझ्या लक्षात आलं की या गोष्टीबाबत जर अधिक संवेदना जागवली की जन्म आणि मृत्यू यांच्यामधलं आयुष्य हे तुमचं आयुष्य अत्यंत एम्पथी आणि कंपॅशनने भरलेलं असलं पाहिजे, आणि तुम्हाला एक पर्पज ऑफ लाईफ पाहिजे या सगळ्यामध्ये, तर तुम्हाला या दोन्हीच्या बद्दल ऍक्सिडेंट आहेत या पलीकडे काहीही वाटणार नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की नैसर्गिक मृत्यू हा सुद्धा ऍक्सिडेंटल मृत्यूच असतो. कसं तर आपल्या पेशींवर जन्माच्या वेळेलाच लिहिलेलं असतं. आता जेनोस्कोपचं कम्प्लीट शोध लागलेला आहे, त्यामुळे जेनेटिक्स इंजिनिअरिंगच्या दृष्टीने तुम्ही त्याच्यातही एल्कुंचवाराने अभ्यास केलेला आहे. तर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये दिसून येतं की तुम्ही जन्माला आल्यावर साधारण तुमच्या पेशींच्या दृष्टीने तुम्हाला कोणता आजार होणार आणि ज्याच्यामुळे तुम्ही मृत्यूला प्राप्त होणार, म्हणजे तुम्हाला कॅन्सर होणार किंवा काय होणार. आता साथीचे रोग ज्याला वल्नरेबिलिटी तुम्हाला आहे ते, बाकी हिमोफिलिया वगैरे बरेच रोग आहेत ते तुम्हाला आधीच जन्माच्या क्षणीच कळू शकतात. त्यामुळे तो ऍक्सिडेंटल मृत्यू, आणि जे अपघाताने मृत्यू होतो तो मानव निर्मित ऍक्सिडेंटल मृत्यू आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींच्या बाबत मी खूप सजग झालो. या त्या अर्थाने त्याच्यावर मात करू शकलो असं नाही. हे लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत. तुम्ही एखादी गोष्ट पाहू शकणे आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर मात करू शकणे, या दोन गोष्टी भिन्न आहेत. मला असं वाटतं की आपण जेवढ्या
तीक्ष्णपणे एखाद्या गोष्टीकडे पाहू शकतो, तेवढं त्याच्या भीतीची तीव्रता कमी होऊ शकते. भीती नष्ट होऊ शकत नाही, याचं कारण ती बेसिक इन्स्टिंक्ट आहे. कारण त्याला बुद्ध अस्तित्वगत असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला धर्म, जात, देव ही गोष्ट आपल्याला जन्माला आल्यावर एका वसतिगृहात ठेवलं आणि कोणी सांगितलीच नाही किंवा अशी काही माहिती दिली नाही आणि 24-25 वर्षाचं झाल्यावर आपलं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, जे व्यावहारिक शिक्षण आहे ते, आणि आपण जगात फिरू लागलो आणि अचानक आपल्याला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू त्यांच्यातले संघर्ष, एवढ्या लढाया हे बघून आपल्याला धक्का बसेल. आपल्याला माहितीच नाहीये, कारण मूलतः माणूस हा अस्तित्वगत त्या गोष्टी घेऊन येतो, त्यातले इन्स्टिंक्ट आहे. जात, धर्म, नस्ल, पंथ हे सगळं माणूस स्वतःला शिकवतो किंवा माणसं माणसांना शिकवतात. आणि दुसरी गोष्ट अशी की या विरोधात जाऊन निसर्ग काम करतो हे असं की माझं रक्त कोणालाही तुमच्यापैकी लागू होऊ शकतं किंवा लागू होऊ शकत नाही. मी त्वचा दान केलं, अवयव दान केले, किडनी दान केली तर ती कोणालाही लागू होऊ शकते. त्याच्यात धर्म, माझी किडनी बोलायला लागणार नाही लागेल, फक्त हिंदूंसाठी असं काही नाही. हिंदूंची किडनी खतरे में असं काही नाही. माझ्या किडनीला असं काही ज्ञानच नाही. म्हणजे तर लक्षात घ्या, जे ज्ञान तुम्हाला अस्तित्वगत नाहीये ते बाहेरून देतात, तेव्हा ते तपासून बघायला पाहिजे. हे मला तेव्हा कळलं. ते तपासून बघितल्याशिवाय स्वीकारणं हे पाप आहे. माझा देवावर विश्वास आहे किंवा नाही आहे हा दुय्यम भाग आहे. म्हणजे मला एकच गोष्ट वाटते की 3 गोष्टी निश्चित आहेत. आता हे माझी समज आहे बरं का. तुम्ही लक्षात घ्या, या जगात फक्त सत्य असं काही नाही, दृष्टिकोन आहेत. फक्त प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. मी काही लोकांच्या पुस्तकात हिरो असेल तर काही पुस्तकात विलन असेल, काही पुस्तकात एक्स असेल तर काही पुस्तकात वाय असेल, बरोबर ना. तर मग मुद्दा हा आहे की ज्या 3 गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत त्या म्हणजे आपल्या या जन्ममृत्यूच्या मधला जो पर्पज ऑफ लाईफ आहे तो आपला कंपॅशन आणि एम्पथीने भरलेला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या माणसाला बरं वाटेल असं वागण्याकडे कल आपला पाहिजे. आणि त्याची सोपी कसोटी आहे ती म्हणजे आपल्याशी लोकांनी जसं वागू नये असं आपल्याला वाटतं तसं आपण लोकांची वागू. अर्थात ते प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला शक्य नाहीये, त्यामुळे दुसरे लोक आपल्याशी वाईट वागणारच. तेव्हा आपण वाईट वागायचं नाही का, हा खरा प्रश्न आहे. आणि सगळे प्रश्न इथेच येऊन थांबतात. तर हे ज्ञान मी तुम्हाला नाही देणार, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. मला खूप जास्त कळतं म्हणून मी इथे बोलायला आलेलो आहे अशातला भाग नाही. मी यासाठी आलेलो आहे की हे मी जी काही सुरुवातीची बडबड आहे ती संपल्यावर तुमच्या मनाचे प्रश्न किंवा मुद्दे किंवा तुमचं आठवेल ते जाणून घ्यायला आले. मी फार स्वार्थी माणूस आहे, मला तुमचं ज्ञान हवंय. माझं शहाणपण तुमच्यावर लागण्यासाठी मी आलेलो नाही. त्यासाठी तुम्ही दर रविवारी मन की बात ऐकू शकता. तर मुद्दा हा आहे की मला असं काही ज्ञानच नाही किंवा माझा असा समज नाहीये की सर्व विषयात मला कळतं की मी परीक्षा चर्चा पण मी करू शकतो, मी गॅस पण बनवू शकतो, मी रडार मध्ये पण तज्ञ आहे, मी तुम्हाला मन की बात पण सांगू शकतो. असं जे महान व्यक्तिमत्व जन्माला येतं ते मी नसल्यामुळे आज तुमच्या बरोबर इथे शिक्षक भवन मध्ये बसलोय. हो, नाहीतर मी दिल्लीतच असतो. तर लक्षात घ्या की आपल्यापैकी प्रत्येक जण असामान्य आहे, प्रत्येक जण युनिक आहे आणि प्रत्येकामध्ये क्षमता आहे ज्याचा त्याने वापर केलेला असेल किंवा नसेल. मी स्वतः जाणतो की मी माझ्या क्षमतांचा 10% सुद्धा वापर केलेला नाही, इतका मी आळशी माणूस आहे. पण मी आळशी का आहे? मग माझ्या आळसाविरुद्ध मी बंड करावं तर माझ्या विरुद्ध वडिलांनी पूर्ण बंड करून झालेलं आहे माझ्या आळसाविरुद्ध. म्हणजे ज्या ज्या प्रकारे बंड वडील करू शकतात मुलाच्या आळसाविरुद्ध ते सगळं त्यांनी केलं.
त्यांनी म्हणजे काय म्हणतात तो शारीरिक मार, शाब्दिक अपमान, नंतर काय म्हणतात घराबाहेर काढणे, नंतर जेवण न देणे किंवा तत्सम जे जे करता येऊ शकतं ते सगळं करून पाहिलं जे माझ्या भल्यासाठी होतं, पण त्यामुळे माझं भलं होऊ शकलेलं नाही. याचं कारण ते 10% वजा केल्यावर 90% जी क्षमता आहे त्या दिशेने प्रयत्न करावे असं मला कधीच वाटलं नाही. काय झालं काय झालं काय झालं? तू ये बघ, माझा एक बोल थोडा वेळ, त्याशिवाय खरी मजा नाही. छोटी मुलं आहेत ना ती फार खरं बोलतात, त्यामुळे मजा येते. या 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 सर या तुम्ही. काय असं काहीही नाही ज्याच्यामध्ये अडचण येणार आहे. बरं प्रोटोकॉलही नाही, मला काही सिक्युरिटी पण नाही. बस वापरू नका. हो पण मी काय करू, हा नको वापरू. नाही ना असं काही नाही. हे बघा मला प्रसिद्धी मिळू शकत असेल तर मी टेलिप्रॉम्प्टर पण धरून हा बरोबर करेक्ट. नाही कोणत्याही वेळेवर आलात तरी माणूस वेळेवरच येतो. ही आपली जन्मतारीख आणि जन्मवेळच नेहमी सांगते की तुम्ही वेळेवरच आलात, फक्त ती तुमची वेळ होती. तर मुद्दा असा की मला तुमच्याशी हे शेअर करायचं आहे की तुमचे आलेले अनुभव, तुम्हाला ज्या अस्तित्वगत गोष्टी आहेत, जसं की एक महत्वाची गोष्ट आहे की मला देवासंबंधी मगाशी मी बोलताना ते राहून गेला मुद्दा, की मला असं वाटतं की देव म्हणजे अज्ञेयवादी असणं, ॲग्नॉस्टिक, म्हणजे जे नेहरू नेहमी स्वतःला म्हणत असतात, तर ते अधिक बरोबर आहे. याचं कारण जर ह्या विराट मल्टिवर्स म्हणजे युनिवर्स पण नाही ते चालवणारा एक चालक असेल तर माझ्या प्रार्थनेने किंवा माझ्या 11 रुपयाने तो वश होईल असं मला वाटतं, कारण त्याला खूप काम आहे. बरं तो नसेल तर माझी प्रार्थना आणि माझे 11 रुपये वेस्ट आहे. त्यामुळे मी माझं काम चोख करावं एवढंच बरोबर आहे. बरोबर तो काय आहे म्हणजे बुद्धांच्या बाबतीत पण हे शेवटी त्यांनी हेच सांगितलं ना की त्याला शेवटपर्यंत देव आहे की नाही हे सांगितलं नाही. बरं असं आहे की जगातल्या कुठच्याही माणसाबरोबर किंवा मुलीबरोबर किंवा बाईबरोबर किंवा पुरुषाबरोबर माझं वेवलेन जुळू शकतात, त्यांना माझ्या अवयवांचं दान होऊ शकतं, त्यांना आणि मला सारख्याच प्रकारची भीती वाटते. आमच्यामध्ये एकच कंपॅशन आहे. जगाच्या कुठच्या तरी कोपऱ्यामध्ये गायलेलं एखादं गाणं मला रात्री भयंकर आवडायला लागतं. याचा अर्थ असा की आमच्या सगळ्यांमध्ये एक समान धाग आहे. म्हणजे ते काही विराट असेल तर ते एकच असणार, ते काही कोटी वगैरे अजिबात असणार नाही. प्रत्येकाचा देव वेगळा असं असूच शकत नाही जगामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याची आकृती असू शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. त्याची आकृती अशासाठी असू शकत नाही. ही प्राजक्ता ही पण हिंदी जर्नल मध्ये काम करते आणि हिने आता एक अप्रतिम रिपोर्ट केलाय ताराळे गावावर. मी बोलू शकत नाही कोणाबद्दल केलंय कारण माझे मॅटर सब जुडिस आहे, ती सांगू शकेल नंतर थोड्या वेळाने. प्रयत्न तू बस कुठे प्लीज, तिला द्या बसू द्या. तू इथे बसलीस तरी तर मूळ मुद्दा असा आहे की या विराटाच्या बाबतीत आपण संघर्ष करणं हा सर्वात कुरचटपणा आहे असं मला वाटतं. की जे विराट आहे ते असेल, आपण मानू की आपण ते विराट आहे या जगाच्या, या युनिवर्सच्या, या मल्टिवर्सच्या निर्मिती, उत्पत्ती, लय यांच्यासाठी जबाबदार असलेलं विराट काहीतरी आहे, ज्याला काही लोक देव म्हणतील, त्याला खुदा म्हणतील, काही म्हणतील. तर ते एकच असणार जर आपण सगळे एकसारखे आहोत आतून. आपल्याला असं केलं तर भय वाटतं. मी आता एखाद्याला उचलला आणि आगीकडे टाकायला गेलो तर तो ओरडायला लागेल. तर हे सगळ्यांच्या बाबतीत जगभर सारखंच आहे की नाही? तर मग त्याचं ते विराट एकच असणार, सगळ्यांचं वेगळं वेगळं कसं असू शकतं? बरं तो मला आपल्या देवदेवतांच्या इथे म्हणजे बहुसंख्य लोकांच्या देवदेवतांचं मला एकच सांगायचं आहे की राजा रविवर्मांनी चित्र काढायच्या अगोदर आपल्याकडे देवतांच्या मूर्ती नव्हत्या, चित्र नव्हती. बरं ज्या देवींच्या मूर्ती किंवा चित्र राजा रविवर्मांनी काढली
की मला लहानपणात, मी लहानपणाविषयी बोलतोय, मला कळलं जे ते ज्याच्यामुळे मला निद्रानाशाचा विकार चढला पुढे. मी तुम्हाला सांगतो, माझी आई असं म्हणायची की तू एक वेळ झोपला तरी चालेल, बाबांना मी समजावीन, पण हे वाचत बसू नकोस. तर ते बरोबर. तर अज्ञानाच्या मुळे माणूस बऱ्याच गोष्टी करत असतो. तर आता आपण मूळ सरस्वतीचं चित्र जे आहे किंवा मूळ लक्ष्मीचं चित्र आहे किंवा ज्याच्या गुरुवारीच्या पूजा वगैरे महिला करतात वगैरे, ते चित्र मुळात राजा रविवर्माने काढलं. नंतर प्रिंटिंग प्रेस मधनं त्याची छपाई झाली. ती मॉडेल्स वापरली, त्याच्याबद्दल प्रचंड वाद आहे आणि रविवर्म्यावर पण वाद आहे, कारण त्या काळात चांगल्या घरातल्या स्त्रिया मॉडेल म्हणून बसत नसत. तर आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवदेवता म्हणजे राम असो किंवा कृष्ण असो किंवा ह्या कथा आहेत. आपल्याला माहिती आहे, पुण्याला तर एक विषय आहे, इतिहास आहे. शाहू महाराज आणि राजाराम शास्त्री भागवताने शाहू महाराजांना उघडकीला आणून दिलं की त्यांना वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होते. तर ब्राह्मण म्हणाला की मी वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही, कारण शाहू महाराज हे शूद्र आहे, ते ब्राह्मण नाही, त्यांना वेदोक्त नाही. तर वेदांमध्ये देवांचा उल्लेख नाही, वेदांमध्ये देव नाही, वेदांमध्ये मूर्तीपूजा नाही, वेदांमध्ये असा काही उल्लेखच नाही. पुराणांमध्ये कथा आहेत, त्या बहुजनांसाठी आहेत आणि बहुजनांना भरकटवण्यासाठी. या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि सर्वात लेटेस्ट जर देव कोणता असेल तर संतोषी माता 1975 शोले बरोबर आलेली आणि तुफान चालली. आणि माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या बायकोची एक मैत्रीण आहे, ती शुक्रवारी आली की आमच्याकडे जेवतच नाही. मी म्हटलं का? तर संतोषी मातेचं व्रत आहे म्हणे. तर मी तिच्या समोर हे सगळं बोलल्यामुळे मला 2 जणांचा सामोरा करायचा. तर ती माझ्याशी बोलायची बंद झाली आणि बायको 8 दिवस बोलत नव्हती की तिला खरं सांगायची गरज काय होती. म्हणजे या विश्वामध्ये खरं बोलणे हा पाप आहे. सॉक्रेटिस, गॅलिलिओ, कोपर्निकस, काम्यू सगळ्यांनी अनुभवलेला आहे. त्यात आपण पण अनुभवतो. त्यात मी काही नवीन करतो अशातला भाग नाही. तेव्हापासून आतापर्यंत तेवढाच हा मूर्ख माणूस आहे आणि बहुसंख्य लोक मूर्ख असतात. यावर विश्वास बसावा. इतक्या सफाईने बुवा आणि धार्मिक बाबा, मौलवी किंवा ते चर्चेसमध्ये अचानक पाणी बिणी मारून एकदम माणूस भिंतीवर वगैरे चढतो, ते सगळे जे लोक आहेत सर्व धर्माचे, त्या लोकांना जे काही अपार धन, संपत्ती, प्रसिद्धी आणि दैवी वागणूक मिळते, ही दैवी वागणूक ते विराट काही असेल तर त्या विराटाशी काही संबंधित नाही, काही पडली नाहीये. म्हणजे तुम्हाला टकटक करून शनिग्रह येऊन सांगत नाही आजपासून 7:30 बरं का, दूधवाला नाहीये तुम्ही, म्हणजे असं काहीच नाहीये. आणि मानवावर ग्रहांचे बघा, दुसऱ्याच्या भावना राखणं ही आता आपली जबाबदारी आहे. कारण